हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी इथे अंडा राईस बनवत आहे। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि इथे 3 मीडियम साइजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घातले आहे मी इथे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली होती छोटी, ती घातली आहे। हे पण छान मिक्स करायचं। कांदा आणि शिमला मिरची छान शिजले जावे म्हणून याला मी छान परतून घेत आहे। त्यामुळे मी शिमला मिरची आधीच घातलेली आहे। तुमच्याकडे कोणते व्हेजिटेबल्स असेल तर ते घालू शकता तुम्ही। इथे मी कांदे लवकर शिजाव म्हणून मीठ घातलं आहे, 2 मिरची आणि कोथिंबीर हे पूर्ण घालून छान मिक्स करून घेत आहे। छान लवकर सॉफ्ट होतात, त्याच्यामुळे मी मीठ आत्ताच घातलेलं आहे। अर्धा चमचपेक्षा थोडं जास्त कमी मीठ होतं। आणि इथे मी 3 अंडे घेतलेले आहे फोडून, त्याला छान फेटून घेत आहे। त्यामध्ये काहीच न घालता मी त्याला फेटून घेत आहे। इथे मी थोडासा आला लसूणचा पेस्ट घातलाय, त्याने छान चव येणार अंडा राईसला। तर इथे मी छान मिक्स करून घेतलं। त्यामध्ये एक छोटा टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो छान सॉफ्ट झालं, त्यानंतर इथे तिखट घातलंय, थोडं हळद, चवीनुसार तिखट घालायचं, अर्धा चमचापेक्षा कमी तिखट, गरम मसाला, हळद, धन्याची पूड आणि मिऱ्याची पूड घातलेली आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये कोणताही आता मसाला घालायचा नाही आणि हे फेटून घेतलेले 3 अंडे आहेत ते मिक्स करून घेत आहे मी। आणि इथे मी 2 प्लेट भाताचा वापर केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही शिळा राईस सुद्धा वापरू शकता किंवा ताजा सुद्धा वापरू शकता। आणि याला मी छान मिक्स करून घेतलं आहे। छान असं पूर्ण हे मिक्स करायचं। अंड थोडं शिजलं पाहिजे, कच्चं नको, त्यामुळे थोडं याला परतत राहायचं आहे। आणि आता इथे मी भात मोकळा करून घेतलेला आहे, तो घातला आहे। 2 प्लेट राईसला मी 3 अंडे वापरलेले आहे, त्याचं मेजरमेंट बरोबर होते आणि चवीला पण अंड्याची चव छान येते, त्याच्यामुळे इथे मी 3 अंडे वापरलेले आहे। आणि हे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं। आपला अंडा राईस तयार आहे। चवीला मस्त असा झालेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होते, कोणाला पण आवडून जाईल अशी रेसिपी आहे ही। आणि आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग। बाय बाय।